ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना यावर्षी देखील मुंबई गोवा महामार्गावरती खड्ड्यांच्या विघ्नाला सामोरं जावं लागणार आहे आणि त्याचमुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावर सरकार जे आहे ते अलर्ट मोडवरती आलेलं पाहायला मिळतंय। मुंबई गोवा महामार्गाची आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पाहणी करणार आहेत। सकाळी 10:30 वाजता रायगड जिल्ह्यातील पळसपे येथून महामार्गाच्या जी पाहणी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे। मात्र तुम्ही बघू शकता की मुंबई गोवा महामार्गाची सध्याची अवस्था काय आहे। रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा 12 किलोमीटरच्या या अत्यंत कठीण अशा महामार्गावरती सध्या खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की रस्त्याची सध्या अक्षरशः चाळण झालेली पाहायला मिळते आणि काही फुटांचे हे खड्डे आहेत। खास करून आरवली ते कांटे आणि कांटे ते तळेकाटे अशा पद्धतीचा जो पॅच आहे या पॅचमध्ये सर्वात जास्त खड्डे असलेले पाहायला मिळतात आणि तब्बल रत्नागिरीवरनं संगमेश्वर हा जो महामार्ग आहे तो महामार्ग कापण्यासाठी यासाठी जवळपास 1 तासांचं अंतर किंवा 1 तास या ठिकाणी लागताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, आपण त्यांना विचारून घेऊया नेमकं काय परिस्थिती आहे। सध्या खड्डे आहेत का? या ठिकाणी वाहन चालक आहेत, आपण त्यांना विचारू की तुम्ही बघू शकता की या ठिकाणी देखील प्रचंड खड्डे असलेले पाहायला मिळतात। काय सांगाल, दररोज प्रवास करता काय? मी नेहमी प्रवास करतो। काय परिस्थिती आहे महामार्गाची? एकदम बेकार परिस्थिती अशी आहे की आजला एवढे ॲक्सिडेंट होत आहेत या रोडमुळं की रोड आहे की खड्डा आहे हे समजत नाही आता। अशी परिस्थिती, बिकट परिस्थिती आहे। बरोबर आहे। दरवर्षी गणपतीला चाकरमान्यांना याच विघ्नातून यायला लागतं। या म्हणजे बेकार अवस्था आहे। गणपतीला मुंबईतून येणारी लोकसुद्धा बिकट परिस्थितीमध्ये गावाला पोचतात, असं आहे। बरोबर आहे। तरी जास्तीत जास्त हा रोड होणं गरजेचं आहे, लवकरात लवकर तो पण। आणि बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चिखलाचं देखील साम्राज्य असलेलं पाहायला मिळतं आहे आणि जर तुम्ही बघितलं या ठिकाणी की काही प्रवास करणारे रेग्युलर प्रवासी देखील आहेत। आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले या ठिकाणी महामार्गाची पाहणी करतात। काय अपेक्षा आहे तुम्हाला? निदान समृद्धीसारखे तरी रोड व्हावेत आणि कोकण हे असं आहे की एवढं स्वर्ग आहे भारतातला, त्या भारताचं काय करून ठेवलं आहे। छोटे आधीचे रस्ते नंतर होत आहेत, नंतरचे रस्ते आधी होत आहेत आणि हे जन्मगाव आहे आमचं आणि हे आहे भाऊ आहे माझा। ह्या रस्त्यावरून आम्ही कसे प्रवास करणार? आणि पैसे सगळीकडे घेत आहेत पण त्याचे ते रेग्युलर कसे घ्यायचे, काय घ्यायचे याचं तरी त्यांनी ठरवायला पाहिजे। रस्त्याची परिस्थिती काय सध्या रस्त्याची परिस्थिती खड्ड्यात रस्ता आहे, रस्त्यात खड्डा नाही आहे। नक्कीच या बोलक्या प्रतिक्रिया आहेत महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांच्या। आज बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की कायमस्वरूपी या संदर्भातला तोडगा निघावा आणि लवकरात लवकर मुंबई गोवा महामार्गाचं काम या ठिकाणी पूर्ण व्हावं। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।